महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क भरतीसाठी मोफत प्रशिक्षण विद्याभारती पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेले आहे. सेवन प्रकाश वाघ -YouTube या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आज आपण सराव पूर्व परीक्षेचा वर्ग क साठी पहिली सराव पूर्व परीक्षा आयोजित करीत आहोत. या परीक्षा संचात 100 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. हा प्रश्न संच सोडवा. यात जर आपल्याला 80 गुण मिळाले तर आपली तयारी मध्यम आहे. स्पर्धा अतिशय असल्यामुळे आपल्याला कमीत कमी 90 गुण मिळाले पाहिजे. जर आपल्याला 80 गुण मिळाले असेल तर आपण अधिक नियोजन करून ज्या विषयात आपण कमी पडतो त्याचा अधिक अभ्यास करावा. विद्याभारती पुणे YouTube चॅनेलवर व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपली तयारी किती आहे आणि अजून आपल्याला पुढील 2.5 महिन्यात किती तयारी करायची आहे. तर या परीक्षेसाठी असलेल्या 8 विषयांचा अभ्यासक्रम आणि सराव परीक्षा आम्ही आयोजित केलेले आहे. चला तर सुरुवात करूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2026 वर्ग परीक्षामध्ये तलाठी पासून महसूल, वन विभाग, कृषी विभाग अशी विविध 7000 पदे आहेत आणि सध्याच्या MPSCच्या वृत्तानुसार 25 ऑक्टोबर 2026 ला ही परीक्षा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर आता आपण पहिला पेपर 100 मार्काचा सोडून बघूया आणि आपल्याला यात 100 पैकी किती मार्क मिळतात ज्याद्वारे आपल्याला अंदाज येईल की आपली तयारी किती आहे. चला तर 100 मार्काच्या या सराव प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारताने 2025 मध्ये कोणत्या मोहिमेद्वारे आंतरवेळांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले होते? इंटरनॅशनल स्पेस सेंटर, गगनयान, अक्षयओम 4, चांद्रयान 4, आदित्य L2. आपलं जर सामान्य ज्ञान अज्ञात असेल तर उत्तर सोपं आहे. बी अक्षयओम 4 आणि अंतराळाचे नाव आहे शुभांशु शुक्ला. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. 2025 मध्ये ब्रिक्स समूहामध्ये कोणता नवीन सदस्य सहभागी झाला? आता तसं पाहिलं तर 2025 मध्ये जवळजवळ 4 नवे सदस्य सहभागी झाले, परंतु त्यातला पहिला सहभागी होणारा देश होता इजिप्त, म्हणून याचे बरोबर उत्तर ए इजिप्त असे आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील मिशन लाईफ या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? आता लाईफ या शब्दावरूनच आपल्याला हिंट मिळते की याचा उद्देश काय असू शकेल. डिजिटल शिक्षण, शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, आरोग्य विभाग, कृषी अनुदान. आता आपल्याला माहित नसले तरी केवळ लाईफ या शब्दावर सुद्धा तुम्ही बी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन हे बरोबर उत्तर सांगू शकता. कारण मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट हा पर्यावरणपूरक जीवनशैलीचा जागतिक उपक्रम आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? आपल्याला माहितच आहे ट्रम्प साहेब हा पुरस्कार मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करत होते, परंतु हा पुरस्कार मारिया कोरिना माचाडो या व्हेनेझुएलातील अपोजिशन लीडरला मिळालेला आहे, म्हणून याचे उत्तर आहे ए मारिया कोरिना माचाडो. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात मोठी वाघ गणना कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाली? हे आपल्याला माहित पाहिजे. 2023 मध्ये भारतातील सर्वात मोठी भारतीय वाघ गणनेचा अहवाल सरकारने प्रसिद्ध केला. प्रश्न 6. एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे? हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. रामनाथ कोविंद कमिटी जी आहे ही यासाठी पंतप्रधान मोदींनी स्थापन केलेली होती.
प्रश्न 7, भारताचा 2025चा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून 2014 पासून निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करीत आहे, म्हणून बी निर्मला सीतारामन याचे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 8, 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न कोणाला प्रदान करण्यात आला? आता 4 पर्याय दिलेले आहे, परंतु आपल्याला हे माहित पाहिजे की 2025 मध्ये कोणालाच हा पुरस्कार दिला गेला नव्हता. 2025 मध्ये आपण भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिलेला नाही. प्रश्न 9, 2025 मध्ये सीओपी परिषद कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आता यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडी माहित पाहिजे, कारण सीओपी ही युनिसेफशी रिलेटेड संस्था आहे आणि ती विषयाचा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणून हवामान विषयक बदलासाठी ओळखली जाते, म्हणून बी हवामान बदल हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतातील पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? यासाठी काही माहिती असण्याची गरज नाहीये. प्रश्नातच उत्तर आहे. सूर्यघर म्हणजे सौर ऊर्जाशी संबंधित आहे, म्हणून याचे उत्तर आहे हे सौर ऊर्जा. प्रश्न 11, G20 या शिखर परिषदेचे 2023 चे आयोजन भारतातील कोणत्या शहरात झाले ते आपल्याला माहित आहे. सहसा अशा परिषदा राजधानीतच होता, म्हणून G20 शिखर परिषद दिल्लीमध्ये, म्हणजे बी दिल्ली हा बरोबर पर्याय आहे. प्रश्न 12, ऑपरेशन दोस्त ही भारताची कोणत्या देशाला दिलेली मदत होती? आता यासाठी आपल्याला सामान्य ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे. ऑपरेशन दोस्त ही आपण केलेली मदत ही जेव्हा भूकंप झाला होता तुर्की आणि सिरियामध्ये, तेव्हा ऑपरेशन दोस्त द्वारे आपण तुर्की आणि सिरियाला मदत पुरवलेली होती. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? हे आपल्याला माहित असणं जरुरीचं आहे. जागतिक पर्यावरण दिवस तारीख लक्षात ठेवा, 5 जून. त्याला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणतात. प्रश्न 14, अभ्यासिका योजना स्टडी रूम स्कीम ही महाराष्ट्र शासनाची योजना मुख्यतः कोणासाठी? फार सोपा प्रश्न आहे. ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी स्टडी रूम स्कीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 21 जून, कारण मोदी साहेबांनी गेल्या 7 वर्षापासून प्रत्येक 21 जूनला इंटरनॅशनल डे ऑफ योगा भारतात आणि तसेच विदेशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 इतिहासातील आहे. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे बंदर कोणते होते? 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यातलं आपल्या चौथीत शिकलेलं उत्तर म्हणजे लोथल. गुजरात मधील लोथल येथे प्राचीन डॉकयार्ड सापडलेलं आहे, म्हणून सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे बंदर हे लोथल. बी पर्याय योग्य पर्याय आहे. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? परत चौथी आणि 5वीचा प्रश्न. गौतम बुद्धांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली. बिहारमध्ये आहे ते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 18, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता आणि इसवी सन 322 मध्ये त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 19, अतिशय सोपा प्रश्न, इयत्ता 4थी 5वी. कलिंग युद्धानंतर कोणत्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारला? ऑफकोर्स सम्राट अशोक, म्हणजे उत्तर बी हे योग्य उत्तर आहे. आणि कलिंग युद्धात जो रक्तपात झाला त्याने व्यथित होऊन सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
प्रश्न 20, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? परत इयत्ता चौथीतला प्रश्न. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा गीतेवरील ग्रंथ तुरुंगात लिहिला. प्रश्न 21, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? इयत्ता चौथी, रायगड. आणि 6 जून 1674 ला झाला. प्रश्न 22, अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे प्रमुख कार्य कोणते होते? हे सुद्धा इयत्ता चौथीचा प्रश्न आहे. अष्टप्रधान मंडळाचे विविध कार्य त्यांनी दिलेले होते. तर अमात्य हा अर्थ आणि वित्त व्यवस्थेशी संबंधित होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? फार सोपा प्रश्न. इयत्ता चौथी, लोकमान्य टिळक. असा प्रश्न यावेळेला विचारणार नाही. त्याच्याऐवजी प्रश्न विचारतील, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेतून लोकमान्य टिळक जहाल किंवा मवाळ यापैकी कोणत्या गटाचे होते? प्रश्न क्रमांक 24, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हे आपल्याला माहित आहे. ॲलन ह्यूम यांनी 1885 मध्ये भारतीय राष्ट्र इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली, म्हणून उत्तर हे योग्य उत्तर आहे. परत इतिहासावरचा प्रश्न. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? अतिशय सोपा प्रश्न. 1942 ला महात्मा गांधींनी गोवालिया टँक मुंबई इथून भारत छोडो आंदोलन सुरू केलं. परत इतिहासाचा प्रश्न. प्रश्न 26, 1857च्या स्वातंत्र्य सम्राटची सुरुवात कुठून झाली? सुरुवात कुठून झाली हे महत्वाचं आहे. सुरुवात स्वातंत्र्य सम्राटाची मेरठ इथून झालेली आहे आणि ती 10 मे 1857 ला झाली. परत इयत्ता चौथीचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑफकोर्स महात्मा फुले यांनी, म्हणून महात्मा फुले हे योग्य उत्तर आहे. परंतु ती 1873 मध्ये झाली हेही लक्षात ठेवा. प्रश्न 28, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला ओळखले जाते? हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे. यासाठी कशाची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी हा योग्य पर्याय आहे. त्यांना भारतीय राज्यघटनेच्या मसुदे समितीचे अध्यक्ष असल्यामुळे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. इतिहासातला प्रश्न. इयत्ता चौथी, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? 1919 मध्ये हे घडले. जनरल डायर हा ब्रिटिश अधिकारी, त्याने निशस्त्र भारतीय नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार करून जवळजवळ 11,000 भारतीय निशस्त्र नागरिकांवर अमानुष गोळीबार करण्यात आला होता. प्रश्न 30, भारत स्वातंत्र्य अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ऑगस्ट मध्ये, पण त्याच्या आधी जुलै 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य अधिनियम इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट मंजूर झाला होता. भूगोलावरील प्रश्न आहे हा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? सगळ्यांनाच माहिती आहे, गंगा ही भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे आणि तिची लांबी 2525 किलोमीटर आहे. प्रश्न 32, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? हेही माहित असलं पाहिजे. अहमदनगर हा सगळ्या जिल्ह्यात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातला, म्हणजे अहमदनगर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. भारतातील सर्वात उंच शिखर आणि कंसात बघा भारतीय दावा म्हणजे भारतीयांचा दावा कोणते आहे? कारण यामध्ये चीन, भारत, नेपाळ यांच्या भूगोलाच्या याच्यामध्ये वेगवेगळे दावे केलेले आहे. भारतीय दाव्यानुसार K2 हे आपले सर्वात उंच शिखर मानले जाते. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? गोदावरी, कृष्णा, महानदी या पूर्वेकडे वाहतात, तर नर्मदा ही एकटी नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी आहे. शिवाय तापी सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे. परत इयत्ता चौथी, 5वी, 6वीतला प्रश्न. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कुठे आहे? उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर जम्मू काश्मीर मध्ये आहे. प्रश्न 36, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सगळ्यांनाच
माहित आहे नागपूरची संत्री आहे म्हणून बी नागपूर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आणि याला आता जीआय टॅग सुद्धा मंजूर झालेला आहे. प्रश्न 37. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते हे माहिती असणं आवश्यक आहे. कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जातं आणि त्यातली राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात येते? जिम कॉर्बेट महाराष्ट्रात नाही, काझीरंगा महाराष्ट्रात नाही, रणथंभोर महाराष्ट्रात नाही, सी ताडोबा अंधारी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 39. भारतातील सर्वाधिक पर्जन्य पडणारे ठिकाण कोणते? इथं आता चुकी होऊ शकते. 1999 पर्यंत चेरापुंजी हे बरोबर उत्तर होतं, पण त्यानंतर मौसिनराम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस सध्या पडतो, त्यामुळे सी मौसिनराम हे मेघालयातील ठिकाण हे सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. पुढचा प्रश्न अगदी सोपा, परत इयत्ता 5वी. काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? कापसासाठी. हे आपल्याला माहीतच आहे, म्हणून सी कापूस हे याचे योग्य उत्तर आहे. कारण काळ्या मातीमध्ये ओलावा टिकून राहतो, त्यामुळे कापसाचे उत्पादन चांगले येते. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? आता ही 1950 तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यात यांनी 2 पर्याय दिले, 26 जानेवारी 1950, 2 ऑक्टोबर 1950. पण आपण प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतो? 26 जानेवारी ला, म्हणून 26 जानेवारी 50 सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? हे अतिशय सोपं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक. बी हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5. हा सुद्धा नेहमी येणारा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे भाग 3. भाग 3च्या कलम 12 ते 35 या भागामध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार नमूद केलेले आहे. प्रश्न 44. भारतीय संसदेचे किती सभागृह आहेत? 4थीच्या नागरिक शास्त्रातला लोकसभा, राज्यसभा, म्हणजे बी 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 45. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 4थी नागरिक शास्त्र 5 वर्ष. बी 5 वर्ष हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 46. भारतीय संविधानाचा संरक्षण गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोण आहे? हे अतिशय सोपं उत्तर आहे. भारतीय संविधानाचा संरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाला मानले गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचं कार्य आहे की भारतीय कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचे संरक्षण करणे. हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली? तर कलम 324 द्वारे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 48. पंचायती राज्य व्यवस्था राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? आता हा महत्वाचा प्रश्न आहे आणि 73वी जी घटना दुरुस्ती 92 साली आली त्यामध्ये पंचायती राज्य व्यवस्था राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्त केली गेली, म्हणून 73वी आणि 1992 हे महत्वाचे आणि लक्षात ठेवण्याचे पॉइंट आहे. प्रश्न 49. इयत्ता 5वी. राज्यपालाची नियुक्ती कोण करते? ऑफकोर्स राष्ट्रपती करतो, कलम 155 नुसार. प्रश्न 50. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहे? 42वी घटना दुरुस्तीने हे मूलभूत कर्तव्य 1976 मध्ये कलम 51A मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
पुढचा प्रश्न 51. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वांचा, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याचा समावेश कोणत्या भागात केला आहे? हे आपल्याला माहित असलेलं उत्तर आहे. इयत्ता 7वी मध्ये आपण हे बघितलेलं आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हा भाग 4थ्या मध्ये आहे, म्हणून सी हे याचं बरोबर उत्तर आहे. आणि या भाग 4थ्या मध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्याचे धोरणात्मक तत्व कसे असावे हे आहेत. ही तत्व न्यायालयीन अंमलबजावणीसाठी जरी नसली तरी ते शासनाला मार्गदर्शक तत्व आहेत, ज्याद्वारे राज्य शासन आणि केंद्र शासन आपल्या पॉलिसीज ठरवतात. पुढचा प्रश्न 52. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक सीएजी यांची नियुक्ती कोण करते? इयत्ता 7वी. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे कॉम्पिटेटर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याची नेमणूक राष्ट्रपती करता, म्हणून सी हा पर्याय बरोबर पर्याय आहे. आणि ही नियुक्ती कलम 148 नुसार होते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता हे आपल्याला इयत्ता 5वी मध्ये होतं, ती 1950 मध्ये झाली आहे, म्हणून सी 1950 हे बरोबर उत्तर आहे. 26 जानेवारी 1950 ला झाली होती. प्रश्न 54. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा 5वीच्या नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला होता. बी 5 वर्ष हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? एमपीएससी मध्ये सहसा पहिला आणि शेवटचा हे जनरली विचारले जातात. तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. 1950 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. भारतातील केंद्रीय बँक कोणती आहे? अतिशय सोपं उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील केंद्रीय बँक आहे. आरबीआय ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इथं तुम्ही चुकू शकता. एक लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या स्वातंत्र्याच्या बऱ्याच आधी निर्माण झालेली आहे, म्हणून बी 1935 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1 रुपयाची नोट सोडून बाकीच्या सगळ्या नोटांवर आपल्याला आरबीआयच्या गव्हर्नरची सही मिळते. आता तुम्हाला एक प्रश्न, रुपये 1च्या नोटेवर आरबीआयच्या गव्हर्नरची सही का नसते? त्या मागचं कारण तुम्ही शोधून काढा. प्रश्न 59 इकॉनॉमिक्स वरचा आहे. महागाई म्हणजे इन्फ्लेशन मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता निर्देशक वापरला जातो? सीपीआय, डब्ल्यूपीआय, सीपीआय आणि डब्ल्यूपीआय, जीडीपी. जीडीपी तर नाहीच आहे. जीडीपी हे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे. म्हणजे सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्रोडक्शन इंडेक्स अँड डब्ल्यूपी होलसेल प्राइस इंडेक्स. कंझ्युमर प्राइस इंडेक्स अँड होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे या दोन्ही आपल्याला इन्फ्लेशन मोजण्यासाठी आवश्यक असतात, म्हणून सी हे बरोबर उत्तर आहे. जीएसटी कधी लागू झाला? हे अतिशय अलीकडची गोष्ट आहे. जीएसटी हा 2017 मध्ये 1 जुलै पासून लागू झाला. 1 जुलै ही महत्वाची तारीख आहे. 1 जुलै 2017 पासून इतर सगळे टॅक्सेस सोडून जीएसटी हा सिंगल टॅक्स भारतात लागू झाला. 61वा प्रश्न, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता एक लक्षात ठेवा, पूर्वी आपल्या पंचवार्षिक योजना असायच्या आणि त्या प्लॅनिंग कमिशन द्वारे करायच्या, परंतु 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून नीती आयोग सुरू केला, म्हणून 1 जानेवारी 2015 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या आर्थिक वर्षाचा कालावधी कोणता आहे? यासाठी कोणत्याही ज्ञानाची गरज नाही, आपल्याला माहित आहे. भारतातील सर्व आर्थिक व्यवहार एप्रिल ते मार्च या
आर्थिक वर्षाद्वारे चालवले जातात, म्हणून बी एप्रिल ते मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न इकॉनॉमिक्स वरचा, राष्ट्रीय उत्पन्नाची ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट याची गणना कोणती संस्था करते? तर याचं उत्तर सोपं आहे. नाबार्ड तर करत नाही, सेबी करत नाही, आरबीआय करत नाही, मग नॅशनल काय? एनएसओ म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. आता तुमच्यासाठी प्रश्न, एनएसओ च मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे? आता पुढचा प्रश्न विचारा, प्रश्न 64, सेबीचे मुख्य कार्य काय आहे? आता सेबी ही शेअर मार्केटशी संबंधित आहे, बँक कृषी विमाशी काही संबंध नाही. मग सेबीचं मुख्य काम शेअर बाजाराचं नियंत्रण आहे, नियमन आहे, म्हणून बी हे याचं बरोबर उत्तर आहे. आणि सेबीचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न 65, मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश कोणता? मुद्रा योजना ही मोदींच्या कार्यकाळात चालू झालेली योजना आहे आणि आपल्याला माहित आहे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्यासाठी मुख्यतः ही योजना चालू करण्यात आली आहे, त्यालाच पीएम मुद्रा योजना असंही म्हणतात. पुढचा प्रश्न, बँकिंग लोकपाल योजना ही कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? आता लोकपाल हे बऱ्याच क्षेत्रात आहे, म्हणजे नुसत्या बँकिंग मध्ये नाहीये, राज्यांमध्येही लोकपाल आहे, केंद्रातही लोकपाल आहेत. त्यामुळे या प्रश्नात व्यवस्थित वाचणं योग्य आहे. बँकिंग लोकपाल योजना, आता यातले सर्वात महत्वाची बँक सेंट्रल बँक कोणती? आरबीआय, म्हणून बँकिंग लोकपाल योजना ही आरबीआय बी एक बरोबर उत्तर आहे. प्रश्न 67, भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जातात? हजारो वेळा आलेला प्रश्न, सगळ्यांना माहिती आहे एम एस स्वामीनाथन. पण अजून एक प्रश्न येऊ शकतो, भारताला व्हीट क्रांतीचे जनक कोणले म्हटले जातात? म्हणजे गहू क्रांतीचे जनक तर ते नॉर्मन बोरलॉग येतील, पण हरित क्रांतीचे जनक मात्र एम एस स्वामीनाथन आहे. प्रश्न 68, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्यालाच आपण नाबार्ड म्हणतो, ही 1982 ला स्थापन झाली होती, 12 जुलै 1982. प्रश्न 69, खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष कर आहे? कराचे दोन प्रकार आहे, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. आता यांनी विचारलं आहे अप्रत्यक्ष कर. आता आयकर तर डायरेक्ट कर आहे, कॉर्पोरेट वर बसणारा कर डायरेक्ट कर आहे, संपत्तीवर बसणारा कर डायरेक्ट कर आहे, म्हणून सीजीएसटी हा इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष कर आहे. हा वस्तू व सेवावरील अप्रत्यक्ष कर. प्रश्न 70, हा महत्वाचा आहे, भारतामध्ये रुपयाचे चिन्ह कोणी डिझाईन केले? आपल्याला माहितच आहे, आपण वृत्तपत्रात वाचलं असेल, डी उदय कुमार यांचं डिझाईन यासाठी निवडलं गेलं होतं, म्हणून बी डी उदय कुमार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 71, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? इथं चुकी होण्याची शक्यता आहे. एक लक्षात ठेवा, त्वचा सुद्धा बाह्य अवयव आहे आणि सगळ्यात जास्त लांबी रुंदीने जर बघितलं तर त्वचा भरते, म्हणून सी त्वचा हा मानवी शरीरातला सर्वात मोठा अवयव आहे. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे, 6वी इयत्तेतला, रक्ताचा लाल रंग कशामुळे येतो? हिमोग्लोबिन मुळे. आता मी विचारेल तुम्हाला अजून काही प्रश्न, पांढऱ्या रक्तपेशी वाढला म्हणजे काय होतं? तुम्हीच शोधून काढा. प्रश्न 73, प्रकाशाचा वेग व्हॅक्यूम मध्ये किती असतो? निर्वात म्हणजे व्हॅक्यूम. हे आपण इयत्ता 8वीत शिकलेलो आहे. प्रकाशाचा वेग हा 3 गुणिले 10⁸ एवढा असतो, म्हणजे 3 लाख किलोमीटर प्लस सेकंद. पुढचा, वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? इयत्ता 5वी आणि 6वी. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी बी प्रकाश संश्लेषण,
ही प्रक्रिया वापरता. यामध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करते. प्रश्न 75 हा बायोलॉजी मधला आहे. खालीलपैकी कोणता जीवनसत्व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने तयार होतं? अगदी सोपं आहे. आपण नेहमीच म्हणतो व्हिटॅमिन डी कमी असलं तर सूर्यप्रकाशात बघा, म्हणजे डी जीवनसत्व डी हे बरोबर उत्तर आहे. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायलेट बी किरण पडल्यावर शरीरात डी जीवनसत्व येतं. प्रश्न 76 खालील पैकी कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार आहे? हे आपण पेपरमध्ये नेहमी वापरतो. कार्बन एमिशनमुळे सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस इफेक्ट होतो, म्हणून बी कार्बन डायऑक्साईड हे याचे करेक्ट उत्तर आहे. पण कार्बन डायऑक्साईड शिवाय सुद्धा इतर वायू आहे, जसा मिथेन वायू, त्याच्यामुळे सुद्धा ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. पण कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त निर्माण होत असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड बी हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बायोलॉजीतला आहे. मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ग्रंथी म्हणजे जे स्राव निर्माण करतात. इथं अवयव नाही विचारलेला. अवयव असला तर ती त्वचा आहे. इथं दिला आहे स्वादुपिंड, थायरॉइड, यकृत, पिट्युटरी ग्लॅंड. तर इथं यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि यकृताचं काम आहे की शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे. ओके. पुढचा प्रश्न आहे 78 डीएनए चे रूप काय? हे सगळ्यांनाच माहित आहे. याला डीऑक्सिराइड न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतात आणि म्हणून ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 79 खालीलपैकी कोणते धातू सामान्य तापमानाला द्रव रूपात असतात? इयत्ता 8वी. लोखंड, तांबे, अल्युमिनियम हे द्रव रूपात नसतात. मग राहिलं काय? पारा हा सामान्य तापमानाला हा धातू द्रव रूपात असतो. प्रश्न 80 इयत्ता 7वी. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक युनिट कोणते? म्हणजे विद्युत प्रवाह कशामध्ये मोजला जातो? याचं उत्तर आहे बी एम्पियर. हा प्रश्न भूगोलातही आढळतो आणि बायोलॉजीतही आढळतो. ओझोन थर प्रामुख्याने वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? आता ओझोन थर हा पृथ्वी आणि अवकाशाच्या मध्ये जो स्ट्रॅटोस्फिअर असतो त्यात आढळतो, म्हणून बी स्ट्रॅटोस्फिअर हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 82 खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? आपल्याला माहित आहे मंगळाला लाल ग्रह म्हणतात आणि तो लाल रंग जो आहे मंगळाचा तो रेड ऑक्साईड मुळे येतो किंवा लो ऑक्साईड मुळे येतो. आता हा प्रश्न बायोलॉजी वरला आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्यास मदत करते? ए सी डी तर नाहीये. जीवनसत्व के हे रक्त गोठवायला मदत करते, म्हणून डी जीवनसत्व के हे रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असणारे प्रथिन तयार करण्यास मदत करते. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 ध्वनी निर्वातातून प्रवास करू शकतो का? उत्तर होय, ब नाही, सी कधी कधी, डी फक्त प्रकाशासोबत. एक लक्षात ठेवा, ध्वनीला जर प्रवास करायचा असला एका जागेहून दुसऱ्या जागी ते ऐकू यायला पाहिजे तर तो त्यासाठी मीडियम पाहिजे असतं. व्हॅक्यूम मधून तो ट्रॅव्हल होऊ शकत नाही, म्हणून बी नाही हे बरोबर उत्तर आहे. कारण ध्वनीला प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. निर्वातात म्हणजे व्हॅक्यूम मध्ये ध्वनी प्रवास करू शकत नाही. इयत्ता 5वीचा प्रश्न पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? H2O. 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन अणू मिळून H2O पाणी तयार होते. आता पुढचा प्रश्न 86 मालिका पूर्ण करा. 2, 6, 12, 20, 30 काय संबंध आहे? 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30. म्हणजे 2 आणि 6 मध्ये 4 चा फरक आहे, 6 आणि 12 मध्ये 6 चा फरक आहे, 12 आणि 20 मध्ये 8 चा फरक आहे आणि 20 आणि 30 मध्ये 10 चा फरक आहे. म्हणजे +2 ने वाढत जातो. आता 20 अधिक
30 मध्ये 10चा फरक आहे, मग त्यात 2 मिळवायचे म्हणजे 12चा फरक पाहिजे. 30 अधिक 2 30 अधिक 12 बरोबर 42, म्हणून 42 ब हे याचे बरोबर उत्तर आहे. या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्या YouTube साईटवर आहे. हे उदाहरण फटक्यात कसे सोडवायचे अनेक असंख्य व्हिडिओ अवेलेबल आहेत. कृपया बघा आणि समजून घ्या. जर पुणे इक्वल टू SXQH तर नाशिकचे सांकेतिक रूप काय? आता इथं बघायचं पुण्याला त्यांनी कसं कन्वर्ट केलंय कोड मध्ये. पहिला शब्द पुण्याचा P आहे, तर सांकेतिक कोडाचा S आहे, म्हणजे PQRS तिसरा आहे, म्हणजे QR सोडून तिसरा आहे. पुण्यामधला दुसरा आहे U नंतर USTVX परत तिसरा आहे, म्हणजे इथं 3चा क्रम वापरलाय. तर मग नाशिकलाही 3चा क्रम वापरायचा. NMOP हा पहिला झाला, A नंतर BCD दुसरा झाला. म्हणजे यामध्ये प्रत्येक अक्षराला 3 स्थानांनी पुढे सरकलंय. QRS 3 शब्दांनी. पुण्यातला U 3 ने सरकून X आलेला आहे. पुण्यातला N 3 ने समजून Q आला आहे, आणि पुण्यातला E 3 ने समजून H आलेला आहे, EFGH. तसंच नाशिकचा N 3 ने पुढे सरकल्यावर Q येतो, A 3 ने सरकल्यावर D येतो, S 3 ने सरकल्यावर V येतो, H 3 ने सरकल्यावर K येतो, I 3 ने सरकल्यावर L येतो, आणि K समजल्यावर N येतो. या प्रकारचे 200हून अधिक प्रश्न आमच्या व्हिडिओमध्ये आहे. हे अतिशय सोपे असतात. कृपया व्हिडिओ बघा आणि हे टेक्निक आपण शिकून अर्ध्या सेकंदामध्ये असे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करा. प्रश्न 88. एका राज्यात राजू डावीकडून 18 आणि उजवीकडून 23. राजू 18वा आहे डावीकडून, उजवीकडून 23वा आहे. अशा वेळेला काय करायचं असतं? राजूला या दोघांची बेरीज करून त्यातून वजा करायचा असतो. 23 अधिक 18 किती? 41. 41 मधून 1 गेला किती? 40. म्हणून B40 हे उत्तर आहे. आता परत अनेक व्हिडिओ मी टाकलेले आहे माझ्या YouTube साईटवर. या प्रकारचे प्रश्न अतिशय सोपे असतात आणि ते अर्ध्या सेकंदाच्या आत सोडवता येतात. प्रश्न 89. नातेसंबंध. यावरही मी बराच मोठा व्हिडिओ टाकलेला आहे 1 तासाचा. बघा, किती कॉम्प्लेक्स नातेसंबंध असेल तुम्ही झटक्यात ओळखू शकाल. कृपया तो व्हिडिओ बघा. A हा B चा भाऊ आहे, A हा B चा भाऊ आहे, B ही C ची बहीण आहे, C हा D चा वडील आहे, तर D चा A शी संबंध काय? लक्षात घ्या, ABC चा संबंध काय आहे? A हा B चा भाऊ आहे, B हे C ची बहीण आहे, म्हणजे C ही AB ची बहीण आहे. C हा D चा वडील आहे, तर D चा A शी संबंध काय? किती सोपं आहे. D चा A शी संबंध म्हणजे जर वडील असतील ते, तर A च त्यांच्याशी नातं काका हे होईल. A हा D चा काका आहे, म्हणजेच A हे करेक्ट उत्तर आहे. आता प्रश्न 90. आरशातील प्रतिमेत इष्ट हे कोणत्या स्वरूपात दिसेल? यावरही अनेक व्हिडिओज मी टाकलेले आहे माझ्या YouTube साईटवर. हे अतिशय सोपे प्रश्न असतात. आरशात नेहमी लेफ्ट राईट रिव्हर्सल होतं. तर मग आता तुम्ही ईस्टचं लेफ्ट राईट रिव्हर्सल केलं तर ते होईल TSEA. TSAE म्हणजे A हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता प्रश्न 91. सर्व फुले झाडे आहेत. लक्षात घ्या, सर्व फुले हे झाडे आहेत आणि काही झाडे हे फळ आहे. तर योग्य निष्कर्ष कोणता? आता सर्व फुले आहेत हे तर नाही होऊ शकत.
काही फळे फुले आहेत हेही होऊ शकत नाही, पण काही झाडे फळे हे त्या प्रश्नातच दिलेलं आहे, म्हणून सी काही झाडे फळे आहेत हे या प्रश्नाचं योग्य निष्कर्ष आहे. आता प्रश्न 92 बघूया. जर आज बुधवार असेल तर 100 दिवसांनी कोणता वार असेल? परत माझा व्हिडिओ बघा. तुम्ही तारीख काढू शकता, वार काढू शकतात. 14व्या शतकातलं, 15व्या शतकातलं, 16व्या शतकातलं, 19वी, 26व्या शतकातलं तारीख, वार अतिशय सोपं आहे. आज जर बुधवार असेल तर 100 दिवसांनी कोणता वार असेल? काही आयडिया? त्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. जेवढे दिवस दिलेले आहे त्याला तुम्ही 7 ने भागा. 100 भागिले 7 आणि त्याची बाकी किती उरते ते बघा. 7 एका 7 राहिले 30 म्हणजे 30, 7 चोक 28, शेष 2. जो भाग राहिलेला असतो तो जो वार दिलेला आहे त्यात मिळवायचा. बुधवार मध्ये 2 मिळवले म्हणजे काय येईल? गुरुवार आणि शुक्रवार. म्हणून 100 दिवसांनी शुक्रवार असेल. प्रत्येक परत सांगतो, या पूर्ण याच्यावर एक संपूर्ण व्हिडिओ आहे 60 मिनिटाचा. आपण कोणत्याही प्रकारची तारीख, वार, एकाच दिवशी येणारे वार, एकाच महिन्यात रिपीट होणारे वार, एका महिन्यात 5 दिवसांनी येणारा वार, हे सगळं पाहू शकता. कृपया आपण युट्यूब साइट वरचे व्हिडिओ बघा. एका घड्याळात 3 वाजता काट्यामधील कोण असतो? हा अतिशय सोपा प्रश्न विचारलाय, एवढा सोपा विचारणार नाही. 3 वाजता आपल्याला माहित आहे, तास काटा 3 वर आणि मिनिट काटा 12 वर असतो, म्हणजे तो 90 डिग्रीचा अँगल होतो. सी 90 हे बरोबर उत्तर आहे. पण एवढे सोपे प्रश्न घड्याळावर विचारात जात नाही, त्यामुळे घड्याळावर मी 3 भाग केलेले 60-60 मिनिटाचे, 180 मिनिटाचे, ज्यामध्ये तुम्हाला घड्याळावरील कठीणातला कठीण प्रश्न 1 मिनिटाच्या आत सोडवता येईल. कृपया तो व्हिडिओ बघा, समजून घ्या. सोपी सूत्र आहे, सोपं लक्षात ठेवायला आहे, परंतु आपण घड्याळामधील, आरशामधील प्रतिमा आणि त्यावरील उदाहरणे कृपया तो व्हिडिओ पाहून आत्मसात करा. प्रश्न 94. खालीलपैकी विषम संख्या कोणती? सोपा आहे. एवढं सोपं विचारत नाही आजकाल. 63, 81, 100, 121. 9चा वर्ग 81 आहे, 10चा वर्ग 100 आहे, 11चा वर्ग 121 आहे. वर्गाचे पाढे पाठ असणं गरजेचं आहे. मात्र 63 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, त्यामुळे 63 ही इथं विषम संख्या आहे. प्रश्न 95. जर बुक बरोबर 43 तर पेनचे मूल्य किती? आता यांनी बी बरोबर 2 दिलाय, ओ बरोबर 15 दिलाय, परत ओ बरोबर 15 दिला, के बरोबर 11 दिलाय. हे काय आहे? हे या शब्दाचं इंग्लिश वर्णमालिकेतील ए टू झेड मधील स्थान आहे. आता ए बी सी डी म्हणजे बी 2 वर येतो म्हणून बी ला 2 नंबर दिलाय. एबीसीडी एच आय जे के एल एम एन ओ 15 वर येतो म्हणून ओ 15 दिलाय. त्यानुसार त्यांनी यांची बेरीज केली. 2 ओ म्हणजे 15 अधिक 15 30, 1 के म्हणजे 11, 30 अधिक 11 म्हणजे 41 आणि 2 बी 2 म्हणजे 43, म्हणून बुकला त्यांनी 43 हा कोड दिलाय. मग तसंच पेनचं काढायचं. पी हा कितवा शब्द आहे? पी हा तुम्ही एबीसीडी पासून जर केलं तर पी 16व्या जागी येते, ई 5व्या जागी येतो, एच 14 वर येतो. यांचं बेरीज करायची. 16 अधिक 5 अधिक 14, 14 आणि 5 19 आणि 16 35, म्हणून ए 35 हे बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. एका व्यक्तीने उत्तर दिशेकडे तोंड करून 10 मीटर तो चालला. आकृती बघा, 10 मीटर चालला. उजवीकडे वळून तो 10 मीटर चालला. तेही दाखवलेलं आहे आपण. आता तो सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? आता इथं तुम्ही जर बघितलं तर उत्तर, दक्षिण, पश्चिम या आकृतीद्वारे आपल्याला लक्षात येतं कव्हर झालेलं. मग राहिला पूर्व, म्हणजे ही व्यक्ती 5 मीटर पूर्वेला आहे. यावरही एक व्हिडिओ आहे, अतिशय सोपा आहे. कृपया युट्यूब साईटला जा, सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहून असे अवघड वाटणारे प्रश्न चुटकी
सारखे सोडू शकाल. खालील मालिकेतील पुढील अक्षर कोणते? प्रश्न 97. ACFJO. बघा, ए नंतर बी गाळला, सी नंतर डी गाळला, डी आणि ई गाळला आणि एफ झाला. एफ नंतर GHI गाळून जे झाला. म्हणजे इथं पहिल्या याच्यात एक शब्द गाळला आहे, नंतर 2, 3, 4, 5, मग ओ नंतर 6 शब्द गाळून कोणता शब्द येईल? ओ मध्ये 6 मिळवले, OPQRSTU म्हणजे यू सी हे योग्य उत्तर आहे. याच्यावरही माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, बघा, समजून घ्या. व्हिडिओ 60 मिनिटाचा आहे. प्रश्न 98. एका घनाला सर्व बाजूंनी रंग लावून 27 लहान घनांमध्ये कापले तर 3 बाजूंनी रंग असलेले घन किती? समजून घ्या. एक घन आहे, त्या घनाला सगळ्या बाजूने रंग लावले आणि त्याचे 27 लहान भाग केले. आता एक लक्षात ठेवा, कोणत्याही घनाला 8 कोपरे असतात. त्यामुळे असा प्रश्न आला तर सरळ 8 हे उत्तर बी हे लिहून द्यायचं, कारण घनाच्या 8 कोपऱ्यावरील लहान घनांना तिन्ही बाजूंना रंग लागतो. याच्यावरही स्वतंत्र व्हिडिओ आहे. या प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न तुम्ही बघितले, जे सांकेतिक भाषा, कोडिंग, डिकोडिंग, विषम शब्द, पुढचा शब्द, नाते संबंध, अशा अनेक प्रकारचे 2-3 तासाचे घड्याळावरील प्रश्न, दिनदर्शित प्रश्न, असे अनेक व्हिडिओ विद्याभारती म्हणजेच प्रकाश वाक YouTube यावर अवेलेबल आहे. 44 व्हिडिओ आहे आणि जे सगळे बुद्धिमत्ता चाचणी, मराठी यातील अवघड विषय सोपे करून सांगतात. त्यामुळे या साईटला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 ते 100 बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहे. त्याचे उत्तर बघा, त्याचं स्पष्टीकरण बघा, समजून घ्या आणि येणाऱ्या 25 ऑक्टोबरच्या वर्ग क परीक्षेमध्ये कमीत कमी 85च्या पुढे 100 पैकी गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. यानंतर एकामागे एक असे 100 मार्काचे विविध प्रकारचे सराव प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमावर आधारित आम्ही तयार केलेल्या आहेत. त्या आपल्या समोर या YouTube चॅनेलवर अवेलेबल असतील.